झी मराठी, अशी वाहिनी जिने जोडली आहेत अनेक नाती. नाती जिव्हाळ्याची, नाती आपुलकीची, नाती आत्मीयतेची. कलावंत आणि प्रेक्षकांमधल्या नात्यांचे हेच बंध जपण्यासाठी झी मराठी दरवर्षी साजरा करते उत्सव नात्यांचा. चैतन्याने सजलेला, उत्साहाने नटलेला आणि तारे तारकांनी बहरलेला हा झगमगता उत्सव म्हणजेच वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड सोहळा. आपल्या आवडत्या व्यक्तिरेखा आणि कार्यक्रमांना मिळणारे पुरस्कार हे दरवर्षी या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतंच. त्याचबरोबर नामवंत कलावंतांचं खुसखुशीत सूत्रसंचालन प्रत्येक वर्षी या पुरस्कार सोहळ्याची रंगत आणखी वाढवतं. अच्छा, तुम्ही मला मध्ये मध्ये जागा पण देणार आहेत का बोलायला? तेव्हा तुम्ही बोलायचं, असं का बोलतेस रंगू आ? असं का बोलतेस रंगू आ? हा, असं बोलायचं. पण हा एकच डायलॉग मी बोलायचा? वेगवेगळ्या मूड मध्ये बोला, म्हणजे ऍक्टिंग पण होऊन जाईल. बरं ठीक आहे, करा सुरुवात. चालेल चालेल. रंगराव सख्या सजना, माझी फुलासारखी कोमल हात सोडून चल चल जाऊया आपण क्षितिजाच्या पार. असं का बोलतेस रंगू आ? बरं. रंगराव, तुम्ही मला सोडून जाल, पण मी बरी जाऊ देईन तुम्हाला. फुलाला सोडून फुलपाखरू कधी दूर जात का? असं का बोलतेस रंगू आ? बरं. जोवर हे चंद्र सूर्य आहेत, हे तारे आहेत, हे वारे आहेत, तोवर रंगराव विश्वाच्या अंतापर्यंत ही रंगू तुमचीच आहे. असं का बोलतेस रंगू आ? हे वटवाघळांनो, मला वेडावून दाखवू नका. रात्रीच्या भीतीच्या अंधारातल्या सावल्यानो मला घाबरवू नका. असं का बोलतेस रंगू आ? रंगराव, ही तुमची घायाळ हरिणी तुमच्यासाठी तडपडते. रंगराव, मला असं सोडून जाऊ नका, फुलकुस करून जाऊ नका. रंगराव, असं का बोलतेस रंगू आ? रंगराव, माझ्या पोटात वाढणारा हा अंकुर तुमचा आहे. रंगराव, त्याला आपलं म्हणा. रंगराव, त्याला आपलं म्हणा. मला आपलं म्हणा, आपलं म्हणा. असं का बोलतेस रंगू आ? सुनीलने कुंकूमध्ये नरसिंह किल्लेदार साकारताना मिशी लावली, केस पांढरे केले, तरी तो जानकीच्या लहान भावापेक्षा थोडा लहानच वाटला. आणि आनंद इंगळे त्याचा आजोबा दिसत होता रे. तरी दाढी नव्हती, मिशी नव्हती. दाढी मिशी गेटअप असता तर तरी तो अंड्याच दिसला असता. नाही, खास ही मुंबईकराची पुणेकरावर केलेली कॉमेंट आहे. नाही, ही मैत्रीपूर्ण टिप्पणी आहे. कोणाच्याही भावना दुखवायचा आमचा प्रयत्न नव्हता, हे इथे नमूद करतो. नाही, पण अंड्या आणि भावना नाही दुखावणार नाही. डोंट वरी, मी त्याच्या वतीने सांगतो, काळजी नको. या खुमासदार सूत्रसंचालनाच्या जोडीला डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवणारी बहारदार प्रहसनं असतातच. ती आपल्या साऱ्या चिंता तणाव एका क्षणात विसरून जायला भाग पाडतात. नरवर कृष्णा समान, माझ्या नरवर कृष्णा समान. हिला बालपणी बाळकाकांनी पाहिलं आणि तेव्हाच ते म्हणाले, अरे हा तर सुमार गंधर्व. तू आधी नाव घे बघू. नाव? हो, नाव आत्ताच घ्यायचं नाव. ओके, घेते, बट आय विल टेक इन माय स्टाईल. चालेल. जे. जे सुचेल ते घे. ओके. हा, स्वाती. अगं, स्वतःचं नाव नसतं घ्यायचं, नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. तुला येत नाही का? मी घेऊन दाखवते. माय गॉड, हॉरिबल. वन सेकंड, दॅट लॉंग प्रोसेस. भाग्यलक्ष्मीचं कुंकू लावून आली मला लज्जा. झी मराठी बघताना येते खूप मज्जा. अमर प्रेम. आता हे शेवटी अमर प्रेम काय? नवीन सिरियल आहे ना, अगोदर ठरलं नव्हतं, लगेच ऍड केलं नाव. बाय तुम्ही. चला, मी अशी उडीवते. बाळ गेलं, हे बाळ गेलं.
करते माहितीये का मी याला उडीवता सगळी काम करते बरोबर. म्हणजे बघा याला मी अशी उडीवते आणि अशा भाकऱ्या थापते. अरे कुठं काय नाही दुसरी भाकरी व्हायच्यात येतं की नाही बघा. म्हणजे बघा आई अशी भाकरी टाकली ना किती तिकडं आलं का ते? सर तुमचा प्रभाव इतका आहे ना नाही, नाही, मला असं म्हणायचं की वृद्धत्वाचं नातं जे असतं ते आजारपणाशी नातं असल्यामुळे आजारपणाशी वृद्धत्वाचं एक नातं असतं की ती छान फोड करून सांगतायत. वृद्धत्वाचं आजारपणाशी नातं नाही नाही असू दे सुधार कधी कळलं नाही ना गाणं. मग गाणं म्हणायची गरज आहे का नाही आता? नाही सादर करा. संधिवात हासा दुखतिया नसा नसा संधिवात हासा दुखतिया नसा नसा मला मलाऊ मी किती मला मलाऊ मी किती. हे मलम कसे लावलं तरी चालतं बरं का. असं लावलं तरी मलम असं लावलं तरी मलम. वा काय रे गुरुजी? वा वा वा. म्हणजे हे कसं ब्रेड सारखं आहे ब्रेड सारखं. ब्रेड टोस्ट टोस्ट कसाही खाल्ला तरी असा खाल्ला तरी कडक असा खाल्ला तरी कडक. खिचडी करायची झाली तरी तूप कसंही टाका असं टाकलं तरी डालडा असं टाकलं तरी डालडा. कसं आहे यांचं नाव काय? टांगले टांगले मांगले लक्षात ठेवा. गोंधळ झाला त्या व्यक्तिरेखांना मी इथे टांगले आहे ना त्यामुळे त्या घनाच्या आईलाच तुम्हाला का भेटायचंय मला सांगा. ती घनाची आई आहे ना ती मला फार आवडते. का? कारण ती माझ्या आईसारखी दिसते. हो घनाच्या आईला तुम्हाला भेटायचं आहे. हे काय आणलंय? हे कुणाचा हो, बसा. एवढ्या सुद्धा दिसणार नाही एवढा मंत्र घालील. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातले नृत्याविष्कार आणि ही नृत्य करणारे कलाकार सारं अक्षरशः दृष्ट लागण्याजोगं. मग त्या लावण्याने नटलेल्या अप्सरा असोत किंवा मालिकांमधून अपार लोकप्रियता लाभलेले कलाकार, त्यांचं नृत्य, त्यांची अदा, त्यांची नजाकत केवळ लाजवाब. वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा कोली वाडा आता थोडा तो भाव मला खाऊ दे मला जाऊ दे मुझे जाने दे हाँ मला जाऊ दे. चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे अपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे वो दुनिया को छोड़ तेरी गली आई रे मजबूर किया
ना ठोकरे हारेला है अपन पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाटा फिर तेरी टाटा फिर तेरी टाटा फिर तेरी टाटा फिर नशा प्यारे नशा सबसे नशीला है जिसे देखो यहाँ वो हुस्न की बारिश में गीला है इश्क के नाम पे करते सभी अब रास लीला है मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है झी मराठीवरील मालिकांमधल्या जोड्या आणि त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री हा कायम प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. पूरी तुम पे ही तू मिले जहां मेरा जहां है वहां रौनकें सारी तुमसे ही पिया ओ रे पिया पिया रे पिया रे पिया तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं ये कैसे हो गया तू मेरी हो गई कैसे मैं एतबार करूं इस कहानी के 100 साल हैं इस जवानी के 100 साल हैं ये तेरे प्यार के 4 पल जिंदगानी के 100 साल हैं एक बार नहीं 100 बार कर ले जी भर के तू मुझे प्यार कर ले तेरा जादू चल गया जादूगर टूट गई टूट के मैं चूर हो गई तेरी जिद से मजबूर हो गई तेरे नीले नीले नैनों पे शबनम पी लूं तेरे गीले गीले होठों की सरदम पी लूं है पीने का मौसम भीगी सी भागी सी मेरे बातों में समाए जोगी सी जागी सी कोई राम तुमको सुनाए मेरे प्यार की धुन मेरे ढोल ना सुन मेरी चाहते तो फिजा में बहेंगी जिंदा रहेंगी होके बना मनोरंजनासोबत नात्यांचे आणि भावभावनांचे विविध पदर उलगडणारी ही नृत्य प्रत्येकाच्या डोळ्यात आणि मनात कायम घर करून राहिलेत. घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव परी वनमाळी वनमाळी
सातवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. ज्या गावचा त्या गावचा कासार नाही आला, बांगडी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या सोहळ्याला 4 चांद लावण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात मनोरंजन सृष्टीतले दिग्गज. त्यांच्या कलाविष्काराने हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरतो. याचे मनानो परत फिरा रे, याचे मनानो परत फिरा घराकडे आपल्या झाल्या तिन्ही साजा झाल्या झाल्या तिन्ही साजा झाल्या. हस्बैंड और वाइफ के बीच में झगड़ा हो तो महाराष्ट्र का बगल बच्चा हस्बैंड और महाराष्ट्र का चोणका वाइफ, तो दोनों के बीच में झगड़ा. हस्बैंड बड़ा प्यारा सा सॉफ्ट, जैसे हम बहुत सारे हस्बैंड से, और वाइफ तो आप लोग जानते ही हैं. फिर तो झगड़ा वाइफ जो तुझे यार दिल में बजी गिरा, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार, और छाओ रहा ऐसा ये नशा रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे, अरे मैं तो गया रे, दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2013 या पुरस्कार सोहळ्याचं हे 10वं वर्ष. तेव्हा सज्ज आहात ना मराठी दूरचित्रवाहिन्यांवरच्या या सर्वात मोठ्या व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्डसाठी?